एखादी व्यक्ती कारण नसताना हात धुवून तुमच्या मागे लागली असेल, त्रास देत असेल, तर तिला शांतपणे धडा शिकवण्यासाठी जाणून घ्या हे 10 उपाय. मित्रांनो, आपल्याला आयुष्याच्या कोणत्या तरी टप्प्यावर कधी ना कधी असा अनुभव येतोच किंवा तुम्हाला आत्ताही येत असेल की एखादी व्यक्ती कारण नसताना हात धुवून तुमच्या मागे लागलेली असते. आपण तिला काहीही त्रास दिलेला नसतानाही ती सतत आपल्याला त्रास देत राहते. कधी शब्दांनी, कधी विचित्र वागण्यानी, वारंवार अपमानित करून, तर कधी बदनामी करून ती आपलं मन सतत दुखावत असते. सुरुवातीला आपण हे सगळं दुर्लक्षित करून शांत राहण्याचा प्रयत्न करतो. पण ही त्रासदायक लोक आपल्या या गप्प राहून सहन करण्याचा पुरेपूर फायदा घेतात. त्यांना वाटतं की या माणसाला कितीही त्रास दिला तरी हा काहीच बोलणार नाही. मग हळूहळू यांची डेअरिंग वाढत जाते. त्रास देण्याचं प्रमाणही वाढत जातं. आता मात्र आपलं मन अस्वस्थ होऊ लागतं. चित्त थऱ्यावर राहत नाही. त्यांच्या सतत अपमानित करण्यामुळे, कामात अडचणी आणल्यामुळे आपल्या डोक्यात सतत निगेटिव्ह विचार सुरू होऊ लागतात. घरात असलो तरी मनाला शांती मिळत नाही, कामात लक्ष लागत नाही आणि आपण काहीही चूक केलेली नसतानाही खूप मोठी शिक्षा भोगतोय असं वाटू लागतं. मित्रांनो, अशावेळी फक्त सहन करणं शहाणपणा नसतं. आपल्यासाठी अशावेळी कोणीच उभं राहत नसतं. मग आपल्यालाच आपली ढाल बनून आपली सुरक्षा करावी लागते. स्वतःसाठी ठामपणाने उभं राहावं लागतं. त्यांना धडा शिकवणं म्हणजे वाद करणं किंवा भांडण करणं मुळीच नव्हे, तर समोरच्याला शांत राहून योग्य मार्गाने त्याच्या लिमिट दाखवणं होय. चला तर पाहूयात, एखादी व्यक्ती कारण नसताना हात धुवून तुमच्या मागे लागली असेल, तुम्हाला त्रास देत असेल, तर तुम्ही तिला शांतपणे कसा धडा शिकवू शकता. 1. शांत राहून उत्तर द्यायला शिका. जी लोक विनाकारण तुम्हाला त्रास देतात त्यांना तुमची चिडचिड झालेली पाहून असुरी आनंद मिळतो. कारण तुम्ही रागावलात की त्यांना आतून वेगळंच समाधान मिळतं. म्हणून पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे काहीही झालं तरी शांत राहणं. भले तुमच्या आत रागाचा आगडोंब उसळला असेल, सहन होत नसेल, तरी वरून तुम्ही शांत राहिलात की चुकीचे शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडत नाहीत. समोरचा टोमणा मारतो, चिथावतो, पण तुम्ही नीट आणि मर्यादित उत्तर देता किंवा वाद टाळता. तेव्हा त्यांचा डाव फसतो, त्याला अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नाही आणि हळूहळू त्याचा तुम्हाला त्रास द्यायचा उत्साह कमी होतो. तो प्रयत्न करीत राहतो, बोलतो, तुम्हाला उकसवतो, पण तुम्ही मात्र संयम ठेवता. आजूबाजूचे लोकही पाहत असतात की चूक नेमकी कोणाची आहे. शांत राहणारा माणूस हा नेहमी मजबूत दिसतो. शांतपणाच तुमचा पहिला आणि प्रभावी धडा आहे. 2. वेळ आल्यावर स्पष्ट आणि ठाम शब्दात बोलायलाही शिका. कधीकधी फक्त गप्प बसणंही पुरेसं नसतं, तर वेळ आल्यावर समोरच्याला थेट आणि स्पष्ट शब्दात उत्तर देणंही गरजेचं असतं. मात्र ते बोलणं ठाम आणि विनयशील असावं. तुमच्या बोलण्यात अजिबात आरडाओरड किंवा शिवीगाळ नसावी. मला हे आवडत नाही किंवा तुमचं हे वागणं आता थांबवा, एवढंही ठामपणे सांगणं अनेकदा पुरेसं ठरतं. तुम्ही काय सहन करणार नाही हे स्पष्ट केल्यावर पुन्हा पुन्हा त्यांना सांगत बसण्याची गरज राहत नाही. समोरच्याला कळतं की हा माणूस कमजोर नाही आणि मग तो काही बोलताना, करताना विचार करायला लागतो. त्याची मस्ती कमी होते. ठामपणे बोलणं म्हणजे उद्धटपणा नाही, तर ते आत्मविश्वासाचं लक्षण आहे. स्वतःची लिमिट ओळखणे आणि ती इतरांनाही दाखवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे अनेक त्रास आपोआप कमी होतात आणि हळूहळू थांबतात. 3. अशा लोकांशी अतिजवळीक ठेवू नका. जेवढा संपर्क कमी तेवढे चांगले. त्रास देणाऱ्या व्यक्तीपासून शक्य तितके दूर राहणे हा खूप उपयोगी उपाय आहे. उगाच यांचे फोन उचलू नका. यांच्या नको त्या गप्पांमध्ये पडू नका. यांचे सोशल मीडिया पाहू नका. यांच्यापासून अंतरच ठेवा. कारण संपर्क जितका जास्त तितका त्रास वाढत जातो. तुमच्या आयुष्यात कोणाला किती जागा द्यायची हे ठरवण्याचा हक्क फक्त आणि फक्त तुमचाच आहे. सगळ्यांशीच जवळीक ठेवणे गरजेचे नसते. काही लोकांना आयुष्यातून दूर ठेवलेलंच बरं असतं. यामुळे आपलं मन शांत राहतं, डोक्याचा ताण कमी होतो आणि समोरच्यालाही कळतं की तुम्ही त्याला फारसं महत्त्व देत नाही. जिथे महत्त्व नसतं तिथे त्रासही फार काळ टिकत नाही आणि हळूहळू तो माणूस स्वतःच दूर होतो. हा उपाय साधा असला तरी खूप प्रभावी आहे. म्हणून स्वतःच्या शांतीसाठी हा निर्णय घ्यायला शिका. 4. स्वतःवर जबरदस्त विश्वास ठेवा. जी लोक तुम्हाला त्रास देतात ती सर्वात आधी तुमच्या आत्मविश्वासावर घाला घालतात. ते तुम्हाला कमी लेखतात,
तुम्ही स्वतःबद्दल शंका घ्यावी अशी त्यांची इच्छा असते. पण तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर त्यांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरतात. तुम्ही काय आहात, तुमची किंमत काय आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं. इतरांच्या बोलण्यावरून स्वतःची किंमत ठरवू नका. तुमच्या चांगल्या गुणांची आणि तुम्ही केलेल्या कष्टांची आठवण ठेवा. तुम्ही आतून मजबूत असाल तर तुम्हाला बाहेरचा त्रास कमी जाणवतो. आत्मविश्वास हे मोठं शस्त्र आहे. ते दिसत नसलं तरी त्याचा परिणाम होतो आणि हे समोरच्याला बरोबर जाणवतं. त्यामुळे तो आपोआप सावध होतो. भरपूर आत्मविश्वास असलेल्या माणसाला कोणीही सहज त्रास देऊ शकत नाही. 5. काही वेळेला या लोकांची कटकारस्थानं योग्य लोकांना सांगून यांचे भांडे फोडावे लागते. सगळा त्रास एकट्याने सहन करण्याची गरज नसते. विश्वासू माणसाशी बोलणे, घरातल्या व्यक्तीला, मित्राला किंवा गरज असेल तर त्या ठिकाणच्या वरिष्ठाला सांगणं महत्त्वाचं असतं. मन मोकळं केल्यावर हलकं वाटतं आणि कधीकधी बाहेरून मिळालेला सल्ला खूप उपयोगी ठरतो. आपण एकटे नाही आहोत. आपल्या बाजूने कोणीतरी आहे हे कळल्यावर मनाला बळ मिळतं. त्रास देणाऱ्या व्यक्तीलाही जेव्हा कळतं की ही गोष्ट बाहेर गेलेली आहे आणि याला इतर लोकांची साथ आहे, तेव्हा तो जरा जपून वागू लागतो. अनेक वेळा योग्य मार्गदर्शन मिळाल्याने मार्गही सापडतो. गप्प बसणे नेहमीच शहाणपण नसते, तर योग्य वेळी योग्य लोकांशी बोलणेही तितकेच गरजेचे असते. कारण त्यामुळे मोठा त्रास टळू शकतो, मनावरचा भारही हलका होतो आणि पुढे जाण्याची ताकद मिळते. 6. त्यांच्या कर्माचं फळ त्यांना मिळणारच आहे. फक्त परमेश्वरावर विश्वास ठेवा. या जगात कोणीही केलेल्या कर्मापासून सुटत नाही. आज समोरची व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल किंवा चुकीचं वागत असेल तर त्याला त्याचं फळ मिळणार आहेच. कारण परमेश्वर कोणालाही सोडत नाही. तो लगेच शिक्षा देत नाही, पण योग्य वेळी कर्माचं फळ देतोच. आपण आपलं वागणं नीट ठेवलं पाहिजे. समोरचा चुकीचा आहे हे आपल्याला माहीत असतं, पण यासाठी तुम्हाला मनात सूडभावना ठेवण्याची गरज नाही. कारण त्रास देणाऱ्याला जरी वाटत असलं की कोणाला कळत नाही आहे, तरी त्या परमेश्वराचा CCTV 24 तास सगळ्यांवर नजर ठेवून असतो. सत्याला समोर यायला वेळ लागतं, पण ते आल्याशिवाय राहत नाही. आज नाही तर उद्या त्याला त्याच्या कर्माची जाणीव होतेच. थोडा संयम ठेवा. 7. कधीकधी फक्त निरीक्षण करा. कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. मग बघा काय गंमत होते. कधीकधी लगेच उत्तर देणं योग्य नसतं. समोरची व्यक्ती काय करते आहे, कसं वागते आहे, ती कुणासमोर कशी बोलते आणि कशी बदलते हे शांतपणे फक्त बघितलं पाहिजे. तिचा त्रास नेमका कुठून आपल्याला सुरू होतोय हे समजून घ्या. कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, कारण प्रतिक्रिया दिली की तो सावध होतो. तुम्ही निरीक्षण केल्याने तिचा खेळ तुम्हाला समजू लागतो. ती कुठं खोटं बोलते, कुठे नाटक करते हे हळूहळू दिसतं. तिच्या सवयी उघड होतात आणि योग्य वेळी तिची कमकुवत बाजूही तुम्हाला कळते. हे सगळं समजायला वेळ लागतो. म्हणून घाई न करता या प्रोसेसमध्ये त्रास होत असतानाही शांत राहणं महत्त्वाचं असतं. निरीक्षण म्हणजे गप्प बसून सहन करणं नसून पुढचं पाऊल टाकण्यासाठी केलेली तयारी असते. 8. त्यांच्या पुढच्या चालीकडे बारीक लक्ष ठेवा. जी लोक त्रास देतात ते कधीच अचानक तसं वागत नाहीत. त्यांची प्रत्येक चाल आधीच ठरलेली असते. आज ते तयारी करतात आणि उद्या डाव टाकतात. म्हणून त्यांच्या पुढच्या चालीकडे लक्ष ठेवणं फार गरजेचं असतं. ते काय बोलणार आहेत, कुणाला भेटणार आहेत, कुणाच्या कानात विष घालणार आहेत आणि तुमची बदनामी करणार आहेत, इकडे लक्ष ठेवा. सावध राहा. हे सगळं आधीच तुमच्या लक्षात आलं की ते तुम्हाला अडचणीत टाकू शकत नाही. कारण तुम्ही त्यांच्या डाव टाकण्याआधीच तयार असता आणि मग त्यांचा डाव फसतो. शहाणपण म्हणजे सगळ्यांवर विश्वास ठेवणं नाही, तर सतर्क राहणं आहे. डोळे कान उघडे ठेवून जगणं गरजेचं आहे. यामुळे तुमचं नुकसान टळतं, मन शांत राहतं आणि तुमच्या जीवनाचं नियंत्रण तुमच्याच हातात राहतं. 9. आज दिवस त्यांचा आहे, पण आपली वेळही लवकरच येणार आहे. मित्रांनो, आयुष्य कधीच एकसारखं नसतं. आज समोरच्याचा काळ चांगला असेल, तो माजलेला असेल आणि त्याला वाटत असेल की सगळं आपल्या हातात आहे, पण हे कायम राहत नाही. वेळ सगळ्यांची बदलते. आज तो वर आहे तर उद्या खालीही येऊ शकतो. आपण आज अडचणीत असू शकतो, पण आपलीही वेळ येतेच. फक्त संयम ठेवायला हवा आणि मेहनत करत राहायला हवं. आपण स्वतःचं काम प्रामाणिकपणाने केलं तर वेळ बदलते. आज हसणारे उद्या शांत होतात आणि आज सहन करणारे उद्या अभिमानाने उभे राहतात. म्हणून निराश होऊ नका. विश्वास ठेवा.
आपली वेळ नक्की येणार आहे. 10. ते तसं वागतात म्हणून अशा लोकांशी त्यांच्या पातळीवर जाऊन बोलू नका. जे लोक खालच्या पातळीवर जाऊन वागतात, बोलतात, त्यांच्यासारखं वागणं म्हणजे आपणही तसंच होणं. ते शिव्या देतात म्हणून आपणही द्यायच्या का? किंवा ते खोटं बोलतात म्हणून आपणही खोटं बोलायचं का? असा प्रश्न स्वतःला विचारायला हवा. असं केलं तर आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला? आपली ओळख आपल्या वागणुकीतून असते. आपण सुसंस्कृत आहोत हे आपल्या शब्दातून आणि वर्तनातून दिसायला हवं. म्हणून शब्द नीट वापरा, वर्तन चांगलं ठेवा आणि त्यांच्या पातळीवर उतरू नका. कारण चिखलात उतरल्यावर कपडे मळतातच. आपली प्रतिमा खराब होते आणि त्यांना आयती संधी मिळते. आपलं वागणं ठाम आणि मर्यादित ठेवा. मित्रांनो, विनाकारण त्रास देणारी माणसं प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्यांना टाळता येत नाही, पण प्रयत्न करून योग्य प्रकारे हाताळता मात्र येतं. सहनशीलता चांगली असते, पण एका मर्यादेपर्यंतच. स्वतःचा सन्मान ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. शांत राहून, ठाम बोलून आणि योग्य अंतर ठेवून यांना बरोबर धडा शिकवता येतो. तुमचं आयुष्य तुमच्यासाठी आहे. ते इतरांचा त्रास सहन करून वाया घालवू नका. स्वतःसाठी उभे राहायला शिका, कारण स्वतःची बाजू स्वतःलाच घ्यावी लागते. हे एकदा समजलं की आयुष्य सोपं होतं आणि त्रास देणाऱ्यांना आपोआप धडा मिळतो. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.